सो गाईज आता आम्ही आलेलो डोंबिवलीमध्ये आणि आमचे साडू किरण म्हात्रे यांच्या घरी गौराईचं दर्शन घेण्यासाठी. देवीला आईला बघितल्यानंतर खूप आनंद झाला. एका प्रसन्न टवटवीत चेहरा आणि गौराईचा पहिला दर्शन घेतो आम्ही सकाळपासून. खूप आनंद त्या बाबा म्हणून तो तेजस्वी रूप पाहिल्यानंतर 8 वर्षानंतर आम्ही आता डोंबिवलीतील कोपर गावामध्ये आणि हा दर्शन झालेला आहे. खूप आनंद झाला. नक्की नक्की ना. आपण बरेच दिवस भेटलो नव्हतो. आज या निमित्ताने भेटलो आणि आईचं दर्शन झालं. या निमित्ताने भेटलो त्यामुळे खूप बरं वाटलं. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आणि आम्हाला तुम्ही टाइम दिला त्याच्याबद्दल पण खूप आभारी आहे. हो ओके 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 धन्यवाद. सो गाईज आता आम्ही निघतोय. जेवण वगैरे खूप सुंदर झालं. केतन म्हात्रे आमचे साडू रेशमाचे मैत्रीण आहे कोणगावचे, त्यांच्या घरी कोपरमध्ये आलेलो. अतिशय सुंदर गौराईचं दर्शन झालं. आता आम्ही निघतोय चोळेगाव येथे रेशमाच्या त्याकडे. सो या ठिकाणी बरोबर 11ला 6 मिनटं कमी आहेत आणि आम्हाला पोचायचं आहे आता चोळेमध्ये. हो हो हो. सो गाईज आम्ही पोचलेलो आहोत आता चोळेगावमध्ये. काय करतो तू? थकले की डायरेक्ट बाबा जोर. जेवल्या का तुम्ही? जेवल्या का? तू जेवली का आदिरा? व्हेरी गुड व्हेरी गुड. बाबा चिंबोरे आणले कसं काय? या कोण? हे बघ पापलेट चिंबोरे. देवी बघा पहिल्या चिंबोऱ्याच बघता तुम्ही. सो स्वीट आपण पाहू शकता. काय जबरदस्त मखर बनवलेला आहे. जेवाचा टायमिंग संपलेला आहे. आता आम्ही स्वीट खाऊ काहीतरी. नाही आम्ही बाकी अजून तुमच्याकडे जेवण. मी जेवले का? एक बाकुडे आहेत. आता खाली पावसाच्या मुळे नाही केला का? नाही ते अक्षरशः ना गाईने सगळ्या कचऱ्याच्या पिशव्या केल्या ना. मग डबलची मेहनत चालू झाली सकाळी होती. आणि आता लाईट पण गेली ना त्याच्यामुळे. साईडला ठेवून बोटला ठेवलं. मागची टूप नाही पेटलेली. ते वॉर्म मध्ये अजून छान आहे. याचा उजेड मस्त येतो तो. आका ते पाठीमागे सगळं दिसत झालं सगळ्या. दाल कसं आपला विनायकची गुन्हे. सो खूप छान वाटलेलं आहे. विनायक भाऊची आठवण झाली अलिबागच्या. विनायक भाऊ ना व्हिडिओ पाठवा थोडे दिवसात भेटू आपण लगेच. उद्या येते ना ते. उद्या येत का? तुम्ही जेवले का नाही अजून? मग चला. दादाचं जेवायला गेलेलं. कोण कोण? बारका सगळे रस्ती तर दिसली मोठ्या एवढं सोडायला गेलता ना. सो आता चोळेगावातील गौराईचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यांना बाय करतो. छान वाटलं तुम्हाला भेटून. खूप एन्जॉय करा उद्या दिवस. तू काय बोलतं काय करते? चला बाय भेटूया.